जय जय स्वामी समर्थ. एका भक्तावर जेव्हा संकट पर्वतासारखं कोसळतं तेव्हा स्वामी स्वतः त्याचे जीवनात पाऊल टाकतात. यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावानं साधा, मेहनती, पण काळानं त्याच्यावर एकामागून एक एवढी संकटं टाकली की तो पूर्ण कोसळून गेला होता. घराची आर्थिक स्थिती खालावलेली, वडिलांचं आरोग्य अचानक बिघडलेलं, नोकरी गेल्यामुळे हातात पैसे नाहीत आणि वरती कर्जदारांचे फोन. रोज रात्री तो एकच प्रश्न विचारायचा, देवा, मी इतका वाईट काय केलंय? पण उत्तर कुठेच मिळत नव्हतं. त्याचे डोळे भरून आले होते. होत्या फक्त चिंता, भीती, ताण आणि मनात एक आशेचा धागा, स्वामी समर्थ. एक दिवस पावसाळ्याची रात्र होती. आकाशात विजांचे आवाज आणि मनात काळोख. विठ्ठल गावाबाहेरच्या छोट्या स्वामी समर्थ मठात बसून होता. त्याच्या हातात होता स्वामींचा फोटो, पण मनात होते हजारो प्रश्न. तो म्हणाला, स्वामी, मी खूप दमलोय. कधी संपणार ही परीक्षा? कधी येणार शांतता? शब्द संपले आणि विठ्ठल डोळे मिटून शांत बसला. अचानक मठातील दार आपोआप हलले आणि मंद सुवासिक वारा आत आला. त्या वाऱ्याबरोबर एक मायेचा आवाज, बाळा. विठ्ठल दचकलाच. त्याने डोळे उघडले पण समोर कुणीच नव्हतं. तो पुन्हा डोळे मिटून बसला आणि पुन्हा आवाज आला, चिंता करू नको बाळा, होईल सगळं ठीक. विठ्ठलच्या अंगावर काटा आला. त्या आवाजात अशी ताकद, अशी माया होती, जणू आईच बोलत होती. काही क्षण स्तब्ध बसून तो म्हणाला, स्वामी, खरंच माझ्यासाठी काहीतरी होणार आहे का? आवाज पुन्हा, विश्वास ठेव, तुझवरी मी आहे. इतकं सांगून वारा शांत बसला. पुढचा सकाळ. विठ्ठल उठला तेव्हा त्याला मनात एक वेगळी ऊर्जा जाणवली, जणू काहीतरी चांगलं होणार आहे अशी खात्री. तो घरी आला आणि त्याच्या मोबाईलवर एक मेल आला होता. जुनी नोकरी जाण्याचं कारण क्लिअर झालं होतं आणि कंपनीनेच त्याला पुन्हा बोलावलं होतं. हे पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रभर ऐकलेला स्वामींचा आवाज त्याच्या कानात घुमत होता, चिंता करू नको बाळा, होईल सगळं ठीक. स्वामींची दुसरी कृपा. त्याचा पहिला पगार झाला. तो सरळ मठात गेला. स्वामी, तुमच्या आशीर्वादानं माझं पहिलं संकट दूर झालं. तो घरी परतला, पण त्याला काळजी होती, वडिलांच्या आरोग्याची. डॉक्टर म्हणाले होते की त्यांना मोठा खर्च लागणार. त्या रात्री विठ्ठल पुन्हा चिंतेत. झोप लागत नव्हती. तो स्वामींचा फोटो हातात घेऊन बसला आणि म्हणाला, स्वामी, अजूनही माझ्या आईबाबांचं दुःख आहे, त्यांना बरे करा ना. रात्री पुन्हा तोच सुवास आणि तोच आवाज, बाळा, जिथे प्रेम आणि प्रार्थना असते ना, तिथे माझा आशीर्वाद पोहोचल्याशिवाय राहत नाही. चिंता करू नको, बाबांचा त्रास कमी होईल. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की विठ्ठलच्या वडिलांची तब्येत अचानक सुधारली आहे. आता मोठ्या ऑपरेशनची गरज नाही. सगळा परिवार थक्क. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू. ही सुखवार्ता ऐकताच विठ्ठल स्वामींच्या पायाशी कोसळून रडला, स्वामी, तुमची कृपा नसती तर. पण संकट इथेच संपलं नव्हतं. घरावरचं जुनं कर्जदार रोज दारावर. विठ्ठलच्या मनात भीती परत वाढायला लागली. तो म्हणाला, देवा, हे शेवटचं संकट आहे. हे संपलं तर माझं आयुष्य पुन्हा उभं राहील. रात्री पुन्हा स्वामींचा तोच आवाज, बाळा, हार मानू नकोस. ज्याला मी उचलतो त्याला जगातील कोणतीही शक्ती पाडू शकत नाही. उद्या तुला दिशा मिळेल. चमत्कार. दुसऱ्या दिवशी विठ्ठलची भेट एका जुन्या मित्राशी झाली. तो म्हणाला, मी नवीन व्यवसाय सुरू करतोय. तू माझ्याबरोबर काम करशील का? पगार चांगला असेल. विठ्ठलच्या पायाखालची जमीन सरकली. ही संधी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी होती. नवीन काम, नवीन उत्पन्न आणि 6 महिन्यात त्याने सगळं कर्ज फेडून टाकलं. त्याची आई म्हणाली, बाळा, आपल्याला स्वामींनी हात धरून उभं केलं. विठ्ठल हसला, कारण त्याला माहीत होतं, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला अडचणीत सोडत नाही.
कथेचा शेवट, पण संदेश कायम. आज विठ्ठल गावातील इतर लोकांना सांगतो, तुमच्या आयुष्यात काहीही संकट आलं, कुठलीही अडचण आली, एकदा डोळे मिटून स्वामींना हाक मारा. स्वामी म्हणतात, चिंता करू नको बाळा, होईल सगळं ठीक. आणि कोणत्याही भक्ताचा रिकामा हात घेत नाहीत.